प्रकरणी 6 महिन्यांची सक्त मजुरी एका आरोपीला सुनावण्यात आली। अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या वतीने हा महत्त्वपूर्ण या प्रकरणादरम्यान निर्णय देण्यात आला असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला या गुन्ह्यामध्ये दोषी ग्राह्य धरलं गेलंय। सोलापूर महानगरपालिकेच्या करसंकलन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकाला कार्यालयात घुसून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश SD इंदलकर यांनी आरोपी शैलेश मोहनलाल करवा याला दोषी ठरवून 6 महिने सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे। माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत एका अन्य व्यक्तीने राजू कुरापाटी याने भवानी पेठेतील एका मालमत्तेच्या करसंकलनाची माहिती मागवली होती। सदर माहिती तिसऱ्या पक्षाची असल्याने फिर्यादी फुटाणे यांनी ती देण्यास नकार दिला। याचा राग मनात धरून आरोपी शैलेश करवा याने महापालिका कार्यालयात फिर्यादीच्या टेबलजवळ जाऊन गोंधळ घातला। आरोपीने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्या गालावर बुक्क्या थपडा मारून मारहाण केली। तसेच तू बाहेर ये, तुझे हातपाय तोडतो, तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। न्यायालयाने नमूद केले आहे की आरोपी हा पेशाने सिव्हिल इंजिनियर असून त्याचे वय लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून दबाव आणणे आणि मारहाण करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे त्याला प्रोबेशनवर सोडणे योग्य ठरणार नाही। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि CCTV फुटेजसह सरकारी पक्षाचे 5 साक्षीदार तपासून आरोपीला IPC कलम 353, कलम 506 आणि कलम 323 अन्वये दोषी ठरवले। यावेळेस सरकार पक्षातर्फे विकास देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट RS वरदाळे यांनी काम पाहिले।